नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचं आहे आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पण आर्यनची आजची रात्र ही तुरुंगात जाणार आहे. काय नेमकं घडलं, कसा युक्तिवाद झाला याच्या संदर्भात सविस्तरपणे आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे जे दिल्लीत आहेत त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवून दिली नवाब मलिक यांनी. आजही नवाब मलिक यांनी त्यांची आरोपांची मालिका सुरूच ठेवली. त्या संदर्भातली बातमी सुद्धा आपल्याला बघायची आहे आणि राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाइन प्रायोजक कॉटन किंग. फेस्टिव कलेक्शन एरोसॉफ्ट. एक्सपीरियंस द न्यू सॉफ्ट. आर्यन खानची आजची रात्र तुरुंगात. उद्या दुपारी होणार सुनावणी. जामीन अर्जावरची सुनावणी मुंबई हायकोर्टानं उद्यापर्यंत केली तहकूब. आर्यनकडे काहीही सापडलं नाही. वैद्यकीय चाचणी झाली नाही. वकील मुकुल रोहतगींचा युक्तिवाद. एनसीबीच्या कार्यपद्धतीवर साधला निशाणा. क्रूजवरील ड्रग्ज प्रकरणातला आरोपी क्रमांक 11 मनीष राजगिर याला जामीन मंजूर. स्पेशल एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला जामीन. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट. बॉलिवूडची बदनामी नको यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना लिहिणार पत्र. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळ यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट. प्रभाकर साहिल प्रकरणी भेट. क्रिमिनल केस दाखल झाल्यास पोलीस करणार कारवाई, सूत्रांची माहिती. परमबीर सिंगांना फरार घोषित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू. गृह विभागानं थांबवलं परमबीर सिंग यांचं वेतन. ट्विटरवर बिनबुडाचे आरोप न करता कोर्टात जावं. वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर संतप्त. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न. रेडकर यांचा गंभीर आरोप. पोलिसांचे गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश. अभिनेता सोनू सूदनं शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन. सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशी साईचरणी प्रार्थना. सोनूला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात. आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमी आहे आर्यन खानच्या सुनावणीच्या संदर्भातली. आज त्याच्या जामिनाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली, पण त्याला आज दिलासा मिळू शकलेला नाहीये. कारण हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलेला आहे. आजचं कामकाज तहकूब झालेलं आहे. आर्यनच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. आज दोन्ही बाजूने एनसीबीच्या कडून आणि आर्यन खानच्या वकिलांकडून सुद्धा जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला. दावे प्रतिदावे करण्यात आले, पण त्यानंतर आज हायकोर्टाकडून जेल की बेल याचं उत्तर मिळेल अशी आशा होती. पण आजची सगळी कार्यवाही तहकूब झाली. उद्या दुपारी 2:30 वाजता याची पुढची सुनावणी होणार आहे. आरोपी नंबर 1 आणि 2 साठी आज युक्तिवाद झाला. अरबाज मर्चंटच्या वकिलांनी या संदर्भातली माहिती दिली. दिवाळी आधी निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आर्यन खान याच्याकडून आज वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आर्यन क्रूजवर फक्त पाहुणा म्हणून गेला होता. आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं नाही. त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणी सुद्धा झालेली नाही. असे अनेक मुद्दे आज त्यांनी कोर्टाच्या समोर मांडले. ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले ते विरोधी झाले.
आर्यनला प्रति गाबा यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. मात्र क्रूजमध्ये चढण्यापूर्वी आर्यनला ताब्यात घेण्यात आलं. अरबाजकडे फक्त 6 ग्रॅम म्हणजे अल्प प्रमाणात अंमली पदार्थ सापडले. मात्र त्याच्याशी आर्यनचा संबंध नव्हता. आर्यन खानला खोटेपणानं यात गोवण्यात आल्याचा आरोप रोहतगी यांनी केलेला आहे. तर आतापर्यंतच्या तपासात आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्याचा दावा एनसीबीनं त्यांच्या उत्तरात दाखल केलाय. त्याची चौकशी केली जाते आणि प्रोटोकॉलनुसार आम्हाला योग्यरित्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ हवाय असं एनसीबीनं आज हायकोर्टात सांगितलं. दरम्यान आजची सुनावणी तहकूब झाली. त्याच्या जामिनाच्या संदर्भातला निर्णय आज हायकोर्टाकडून येऊ शकला नाही. त्यामुळे आजची रात्र पुन्हा एकदा आर्यन खानला तुरुंगात काढावी लागेल. वकिलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भात जाणून घेऊयात. उद्या कंटिन्युएशन मध्ये ठेवला आहे कोर्टचा हिअरिंग. कारण काय ऑलरेडी अक्यूज नंबर 2चा आर्ग्युमेंट्स मध्ये पण अर्धा तास 1 तास लागणार होता आणि माझ्या केसमध्ये पण मला ॲटलिस्ट अर्धा तास लागेल आर्ग्युमेंटसाठी. तर कोर्टने उद्या कंटिन्युएशन आर्ग्युमेंटसाठी ठेवलं आहे. तुम्हाला वाटतं का की उद्या ऑर्डर येईल होपफुल आम्ही होपफुल आहोत. नेसेसरी विदाउट एनी जस्टिफिकेशन ते या केसमध्ये घातला आहे आणि ज्याचं काय जस्टिफिकेशन नाही आहे. ते फक्त फ्रेंडली कन्व्हर्सेशन होती 2018ची. ते एनसीबीचा असं बोलणं आहे ॲलिगेशनमध्ये त्यांच्या पंचनामामध्ये की ते त्याचा घरी गेला होता पवईमध्ये आणि अटॅक केला. पण हे कम्प्लिटली खोटा आहे. कारण काय जे एनसीबी हा केस मोठा करण्यासाठी त्याच्या विरोधात त्यांना अजित कुमारला ड्रग पेडलर बोलतात ते कम्प्लिटली खोटा आहे. कारण काय मी अजित कुमारला पण ओळखते पर्सनली आणि मला माहिती आहे ते खूप चांगला मुलगा आहे आणि तो अब्रॉडमध्ये त्याची स्टडीजचा वेकेशन झाला होता तरी ते इथे आला होता. तेव्हा आज या सुनावणी झाली. जामिनाच्या संदर्भात दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. अजित, आज हायकोर्टामध्ये वकिलांची अक्षरशः देशातल्या टॉपच्या वकिलांची फौज उभी होती. आर्यनच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंनी. काय नेमकं झालं? का आज निर्णय येऊ शकला नाही? उद्या तो निर्णय येऊ शकतो का? विलास, मी याबद्दल बोलतोच, पण तत्पूर्वी आपल्यासोबत वकील सना आहेत. या प्रकरणातील आरोपी नंबर 12 अविन साहू जो आहे त्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये जामिनाकरता गेली 20 दिवस आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या हे कोर्टाची चक्कर लावत आहेत. मात्र त्यांना जामीन मिळाला नाहीये. आज त्यांना आशा होती जामीन मिळेल, पण आजही जामीन मिळाला नाहीये. आपल्यासोबत अविन शाहू यांचे वकील सनाजी आहेत. सनाजी, नेमका आज तुम्हाला कुठल्या ग्राउंडवरती जामीन दिला गेला? डिटेल ऑर्डर कॉपी अभी हमें मिली नहीं है, वो कल मिलेगी. तो ग्राउंड अभी मैं बता नहीं सकती हूँ, बट मैं अपने आर्ग्यूमेंट्स के बारे में बता सकती हूँ कि उनके खिलाफ जो एलिगेशन थे वो ये है कि उन्होंने ही कंज्यूम गांजा, उन्होंने गांजा लिया है ड्यूरिंग ए स्टे इन द क्रूज़. वो क्रूज़ जब वापस लौटी तब वो अरेस्ट हुए 4 अक्टूबर को. और इनके खिलाफ बस यही कंजम्पशन का एलिगेशन था. तो मैंने अपने आर्ग्यूमेंट्स में यही बताया कि हाउ कंजम्पशन मेडिकल टेस्ट हैज़ टू बी कंडक्टेड टू प्रूव कंजम्पशन. जब इनका कोई मेडिकल टेस्ट ही नहीं कराया गया तो हाउ इज़ कंजम्पशन प्रूव्ड? और फिर इनके पास से कोई रिकवरी हुई नहीं है तो कंजम्पशन इज़ अगेन आउट ऑफ द क्वेश्चन. फिर मैंने ये भी बताया कि कैसे मैंने रोल डिफ्रेंशिएट किया बिटवीन आर्यन खान और मेरे क्लाइंट में, क्योंकि क्लाइंट के बीच में, क्योंकि सिर्फ यही दोनों हैं जिनके पास से कुछ मिला नहीं है बाकी सब में. तो मैंने बताया कि मेरे क्लाइंट के पास से कोई व्हाट्सएप चैट्स नहीं मिलेगा टू एस्टैब्लिश कॉन्स्पिरेसी या फिर कुछ इंक्रिमिनेटिंग व्हाट्सएप चैट, ऐसा कुछ नहीं था मेरे क्लाइंट के ये अगेंस्ट. कॉन्फ्रेंसी का हिस्सा बताया जा रहा था उनको? हाँ, कॉन्स्पिरेसी का हिस्सा सबको बताया गया है. कॉमन थ्रेड सबके खिलाफ है. सो दैट्स व्हाट आई सेड कि अंडर द गार्ब ऑफ कॉमन थ्रेड माय क्लाइंट कैन नॉट बी जस्ट रोप्ड इन जस्ट व्हेन देयर इज नो रिकवरी. जब उनके पास से कुछ मिला नहीं है, बस क्योंकि वो शिप पे थे, वो क्रूज पे थे, उस ग्राउंड पे उन्हें अरेस्ट नहीं किया जा सकता. उनका बैकग्राउंड क्या है और उनको इस केस में कैसे लिया गया? उनको अरेस्ट जो 4 तारीख को हुई, लेकिन उनका इस केस में रोल क्या बताया जा रहा है? रोल यही था कि यही है कि कंजम्पशन का है गांजा. उनका बैकग्राउंड ये है कि वो एक ज्वेलरी बिजनेसमैन है, बहुत रेप्यूटेड फैमिली से हैं, बहुत कम एज के हैं. उनके खिलाफ कोई रिकवरी नहीं थी. ज़बरदस्ती ऐसे इंसान के अगेंस्ट, जिनके अगेंस्ट पहले कभी कोई केस नहीं हुआ है, ऐसा कोई भी तरह का, नॉट जस्ट एनडीपीएस, किसी भी तरह का केस नहीं हुआ. मैंने ये भी कोर्ट को बताया कि कीपिंग सच अ पर्सन इन कस्टडी फर्दर इनकासरेटिंग हिम इन द कंपनी ऑफ हार्डकोर क्रिमिनल्स, अभी जेल में वो किन किन लोगों के बीच में होगा, दैट विल हैव अ डिलीटेरियस इफेक्ट ऑन हिज लाइफ एंड करियर, विच विल हैम्पर हिज लाइफ, विच विल सेट अ वेरी बैड प्रीसिडेंट. अगर ऐसे इंसान को बहुत लंबा रखा
रखा जाए जस्ट बिकॉज इट हैज बिकम अ हाई प्रोफाइल केस, उनको स्केपगोट बना के हाँ जो बेल दिया गया है वो श्योरिटी है, पर्सनल बॉन्ड है, कैश बॉन्ड है, क्या आहे? 50,000 हाँ. विलास, ह्या ॲडव्होकेट सना जे आहेत यांना घेण्याचं मुख्य कारण हेच होतं, कारण का ह्या प्रकरणामध्ये एकूण 20पेक्षा जास्त आरोपी आहेत. आपल्याला माहिती असेल की 2 तारखेला आर्यन खान आणि 8 जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर 4 तारखेला जेव्हा क्रूज परत आली त्यावेळी 4 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये क्रूजवर त्यांनी अंमली पदार्थ घेतले होते, त्याच पद्धतीने क्रूजवर तोडफोड केली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यामुळे इतर म्हणजे 8 सोडून जे इतर आरोपी आहेत त्यांना आता जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्यावेळी ह्यांना जामीन मिळाला त्यानंतर ह्यांचे वकील जे आहेत ते तात्काळ ज्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खान याची सुनावणी सुरू होती त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की मुंबई सत्र न्यायालयाच्या NDPS कोर्टानं ह्या 2 लोकांना जामीन दिलेला आहे, मनीष राजगरिया आणि अविन साहू. म्हणजे ह्या प्रकरणातील 2 आरोपी जे आहेत त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यामुळे आता इतर आरोपींना जामीन मिळेल का हा देखील आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण का 2 वेगवेगळी प्रकरण एकच आहे पण 2 वेगवेगळ्या अटक आहेत. त्यामुळे आता यांच्याबरोबर इतरांना जामीन मिळेल का, कारण का सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे की आर्यन खानला जामीन मिळेल का. तर आर्यन खानच्या बाबतीमध्ये आज न्यायालयामध्ये अतिशय वादळी युक्तिवाद झाला. वरिष्ठ वकील जे होते मुकुल रोहतगी हे माजी महाधिवक्ता होते, त्यांनी सुरुवातीपासूनच एक चांगल्या युक्तिवादाला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की प्रभाकर साहिल असेल, नवाब मलिक असतील, NCB आहे, किरण गोसावी आहे, हे वेळोवेळी येऊन आपलं स्टेटमेंट देत आहेत प्रसारमाध्यमांसमोर, वेगळ्या पद्धतीनं आपली बाजू मांडतात. प्रभाकर साहिलने तर गंभीर आरोप केले होते. तर या सगळ्या प्रकरणाला आता या प्रकरणी जोडलं जाऊ नये अशी सुरुवातीची चांगली चाल जी आहे किंवा चांगला युक्तिवाद जो आहे तो आर्यन खानच्या वकिलांकडून करण्यात आला. याचं कारण म्हणजे काल ज्यावेळेस NCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी NCBनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये एक ॲफिडेव्हिट केलं होतं, प्रतिज्ञापत्र केलं होतं की ज्या पद्धतीने प्रभाकर साहिल बोलतो आहे किंवा जे पंच जे आहेत मनीष भानुशाली असेल, किरण गोसावी असेल, हे पंच जे आहेत ते घाबरलेले आहेत, काही पंच गायब आहेत, आम्हाला ते ट्रेसआउट होत नाहीयेत, हे सगळं जे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम यावर होऊ नये याची काळजी सुद्धा वकिलांनी घेतलेली दिसते. बघूया की या सगळ्या डावपेचांचा किती फायदा उद्याच्या या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान होणार आहे आणि उद्या जेल की बेल या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं नाही पण उद्या तरी मिळते का. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. यासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुक महाराष्ट्र. NCBचे संचालक समीर वानखेडे विरुद्ध अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि नवाब मलिक यांनी एक प्रकारे मालिका उघडलेली होती. त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली. आज नवाब मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी NCBच्या कारवाया म्हणजे हा फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा डाव असल्याचं मलिक म्हणाले. तर या प्रकरणी मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे पंचांनी धक्कादायक प्रकार समोर आणल्याचं क्रूज पार्टी प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा मलिकांनी केली. लाखो लोकांचा त्याच्यावर रोजगार आहे. बॉलिवूड या देशातली राज्यातली संस्कृती जगभर पोहोचवत आहे. देशातल्या जे GDP आहे त्याच्यातला 3-4% वाटा आहे. जर या पद्धतीने या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काम झाला याचा परिणाम नुसता हे 5-10 अभिनेते यांच्यावर होणार नाही. लाखो लोकांचा रोजगार याच्यातून आहे. देशातली संस्कृती पुढे जाते आणि ही जर बदनाम झाली, मुंबई बदनाम झालं तर हे देशाचं पण नुकसान आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की या बाबतीत मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. दरम्यान या सगळ्या वादात आता प्रिया दत्त यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे आणि बॉलिवूड सॉफ्ट टार्गेट बनलंय असा आरोप त्यांनी केलेला आहे. ज्या प्रकारची कारवाई केली जाते ती कारवाई अत्यंत चुकीची असून बॉलिवूडला सॉफ्ट टार्गेट केलं जात असतानाच रस्त्यावरती विकल्या जाणाऱ्या ड्रग्जकडे कोण बघणार, प्रसिद्धीचा गैरफायदा घेतला जातोय असा आरोप सुद्धा प्रिया दत्त यांनी केलाय. ड्रग्ज व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, लोकांशी निगडीत बाबींवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा सुद्धा प्रिया दत्त यांनी व्यक्त केली आहे. Bollywood has become anything that is a talk with Bollywood gets the biggest TRPs today.
Okay? You catch a kid on the street who's a drug addict, कौन बात करेगा उसके बारे में? Who will talk about this beggar on the road who is taking drugs right in front of my eyes? Police उसको पकड़ के ले जाएगी. Will it become news? It won't. You know, so these things happen unfortunately, and I just always believe that this too shall pass. And that's unfortunate price to pay when you're a famous person. याच सगळ्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपल्याला बघायचं आहे नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातल्या वादात धर्म आला आणि या धर्मावरून सुद्धा राजकारण पेटलं. कशासाठी चर्चा करूया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.